सर्वप्रथम मी झिने कविता आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। रसिक हो, मी आजची जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं शीर्षक आहे सन्मान चिन्ह। परंतु कविता सादर करण्यापूर्वी सांगते की मी जी ही कविता लिहिलेली आहे ती कविता मी क्रिकेट आणि शेतकरी यांची तफावत मी ह्या कवितेद्वारे सादर करत आहे। मुळामध्ये जागतिक लेवलचा हा खेळ आहे क्रिकेट, आणि ह्या क्रिकेट खेळावरती टीका करणं मुळात माझा हेतू नाहीच। परंतु जे समोर वातावरण दिसतंय ते आपण माझ्या लेखणीद्वारे मी सादर करत आहे। आणि कवितेला सुरुवात करते की खरंच कुणा वाचून कुणाचं काही थांबत नाही। शेतकऱ्याचं पीक पाण्यात गेलं तरी क्रिकेट मॅच पाहणं बंद होत नाही। हजारो संसार उद्ध्वस्त होताना पाहिले असून मोबाईलच्या स्टेटसला विजेत्या टीमचं स्टेटस ठेवल्याशिवाय शेतकऱ्याचं पोर थांबत नाही। भविष्याचं रेड सिग्नल महापुरानं दाखवलं तरी स्वाभिमानी शेतकऱ्याचं पोर तिरंगा ध्वज दाखवणं सोडणार नाही। कारण दॅट्स पॉईंट, भारत माझा देश आहे आणि माझ्या भारत देशाचं प्रतीक मी प्राऊड फील केलंच पाहिजे। दॅट्स करेक्ट। बट विचार कर पोरा, विजेती टीम कोणतीही असो, पण तुझ्या शेतकरी बापाला कुणीही सढळ मदतीचा हात देणार नाही। रात्रभर डोळं फाडून क्रिकेटची मॅच पाहून तुझ्या शेताचा प्रश्न सुटणार नाही। जगाचा पोशिंदा असणारा हा शेतकरी बाप त्याच्या जमिनीत पडली वल्या दुष्काळाची थाप, त्या दुष्काळाला विसरून क्रिकेटचं स्टेडियम कसं बहरून गेलंय, की त्या वल्या दुष्काळाला विसरून क्रिकेटचं स्टेडियम कसं बहरून गेलंय। आणि इकडं जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा याचं काळीज कसं करपून गेलंय आणि याचं काळीज कसं करपून गेलंय। विजेत्या टीमला रोख रक्कम सन्मान चिन्ह तेव्हाच मिळालं असेल, पण ह्या जगाचा पोशिंदा असणारा शेतकरी राजा याला वला दुष्काळ निधी केव्हा मिळणार असेल, आणि या जगाचा पोशिंदा शेतकरी राजा असणारा याला वला दुष्काळ निधी केव्हा मिळणार असेल। तर रसिक हो, आपल्याला जर ह्या कवितेबद्दल काही मनात शंका कुशंका असतील तर नक्कीच कमेंट्स बॉक्सद्वारे कळवा। आणि धन्यवाद।